पवार गटाचे विलीनीकरण राष्ट्रवादीत नाही, राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर अजित पवारांची बेधडक प्रतिक्रिया। जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं। 5 फेब्रुवारीला मतदान तर 7 फेब्रुवारीला मतमोजणी। 12 जिल्हा परिषदांमध्ये निवडणुका होणार। राज्यात मनपा निवडणुकीचा प्रचार थंडावला। सर्वच पक्षांनी दिला दारोदार भेटीवर भर। अजित पवारांनी शब्द पाळला नाही। पवारांच्या टीकेमुळे मुख्यमंत्री फडणवीस दुखावले। प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांचा नागपुरात रोड शो। मुख्यमंत्री फडणवीसांनी रॅलीत स्वतः चालवली बाईक। मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यावर। अदानींवर पत्रकार परिषदेमधून पुन्हा साधला निशाणा। भाजपवाले आता अदानी समोर थरथरत आहेत। अदानी भाजपाचा बाप झालाय। राऊतांची जहरी टीका। दाऊद मुंबईत आला तर त्यालाही भाजपमध्ये घेतील, राऊतांचा टोला। आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात पैसे वाटपाचे आरोप। ठाकरे गटाच्या उमेदवार हेमांगी वरळीकरांच्या पतीनं पैसे वाटल्याचा आरोप। जळगावात पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ व्हायरल। शिवसेना कार्यकर्ते पैसे वाटप करत असल्याचा आरोप। अपक्ष उमेदवारांची जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार। पैसे वाटपासाठीची यादी सोशल मीडियावर व्हायरल। फोटोत दिसणाऱ्या फरशीवरून यादी करणाऱ्या व्यक्तीचं घर शोधलं। संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ। डोंबिवलीमध्ये भाजप शिवसेनेमध्ये जोरदार राडा। प्रभाग क्रमांक 29 मध्ये भाजपाकडून पैसे वाटप होत असल्याचा शिवसेनेचा आरोप। भाजप उमेदवार आर्या नाटेकरांचे पती जखमी। नाशकातील धक्कादायक प्रकार। आपचे उमेदवार समाधान अहिरेंवर रोखली बंदूक। बंदूक रोखणारा तरुण ताब्यात। नाशिकमध्ये भाजपकडून 54 बंडखोरांची हकालपट्टी। नाशिक भाजपाच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई। माजी महापौरांसह 20 माजी नगरसेवकांचा समावेश। मतदानाला 2 दिवस बाकी। राष्ट्रवादीचा उमेदवार भाजपात। निवडणुकीतून माघार घेत भाजपाच्या उमेदवारांना दिला पाठिंबा। सोलापूर पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला मोठा धक्का। नाशिकात गिरीश महाजनांच्या सभेनंतर राडा। शिवसेनेच्या महानगर प्रमुखाचा ड्रग्ज पेडलरांशी संबंध असल्याच्या आरोपानंतर कार्यकर्ते संतप्त। नाशिकच्या डॉक्टर निखिल सौंदाणे गजाड। कोरोना काळात सिव्हिलमधील आयसीयू फसवणुकी प्रकरणी अटक। सैंदानेंवर शासनाचे 3,37,00,000 बुडवल्याचा आरोप। लवकरच बावनकुळेंचे प्रकरण बाहेर काढू। बावनकुळेंच्या खाणी किती आणि ट्रक किती? बच्चू कडूंचा बावनकुळेंना इशारा। पुण्यामध्ये राष्ट्रवादीचा प्रचार सुरू। अजित पवारांच्या आजही गृह जिल्ह्यात रोड शो। नितेश राणेंचा अमरावतीमध्ये ओबीसींवर घणाघात। हिरव्या सापाला मतदानातून खेचून काढण्याचं विधान। सर्वोच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस। बंगालमधील AIR मध्ये अनियमितता झाल्याचा आरोप। माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड AIIMS रुग्णालयात दाखल। वॉशरूममध्ये 2दा बेशुद्ध पडले धनखड। अमेरिकेचा इराणमधील अमेरिकन नागरिकांना अलर्ट। तणावजन्य परिस्थितीवर इराण सोडण्याचे दिले आदेश। बीडमध्ये शेत रस्त्याच्या वादातून मारहाण। दोघांवर कुऱ्हाड आणि दांड्यांना हल्ला। मारहाणीचा व्हिडिओ समोर। गोल्डन ग्लोबमध्ये वन बॅटल आफ्टर अनादर आणि हॅमनेटची सरशी। प्रतिष्ठेच्या गोल्डन ग्लोब पुरस्कारामध्ये दोन्ही चित्रपटांनी घेतली आघाडी। WPL 2026 मध्ये ग्रेस हॅरिसचं वादळ आणि स्फूर्तीचा धमाका। आरसीबीचा यूपी वॉरियर्सवर 9 गडी राखून विजय। बांगलादेशची सुरक्षेविषयीची भीती अनाकलनीय। भारतातील T20 वर्ल्ड कपची केंद्र बदलण्यास ICCचा विरोध।